बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी वापरलेले 2 मोबाईल स्कॉर्पिओ गाडीमधून जप्त करण्यात आल्याची माहिती अंजली दमान यांनी दिलेली आहे। आणि विशेष म्हणजे या मोबाईलमध्ये एका बड्या नेत्याच्या कॉलचीही नोंद असल्याचं बोललं जात आहे। पाहूयात। संतोष देशमुख हत्या प्रकरणात स्कॉर्पिओ गाडीत सीआयडीला 2 मोबाईल सापडले। मोबाईलमध्ये एका बड्या नेत्याच्या फोन कॉलची नोंद असल्याचा मोठा दावा। दोन्ही मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाणी वेळेचे व्हिडिओ असल्याची माहिती। संतोष देशमुखांचं ज्या 2 स्कॉर्पिओ गाड्यांद्वारे अपहरण केलं गेलं त्याच गाडीत 2 मोबाईल सीआयडीला सापडल्याची माहिती अंजली दमानी यांनी दिली आहे। या दोन्ही मोबाईलमध्ये संतोष देशमुखांच्या निर्घृण हत्येआधी मारेकरांनी शूट केलेले मारहाणीचे व्हिडिओ असल्याचं बोललं जात आहे। धक्कादायक म्हणजे त्याच दोन्ही मोबाईलमध्ये एका बड्या नेत्याच्याही कॉलच्या नोंदी आहेत। म्हणून मोबाईलमधला डेटा रिट्रीव्ह करून त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली आहे। आताच काही माध्यमांकडून कळलंय की सीआयडीने जी चौकशी केली आहे तर त्या स्कॉर्पिओमध्ये 2 मोबाईल मिळाले, त्याचा डेटा रिट्रीव्ह करण्यात आलाय आणि त्याच्यात संतोष देशमुखला मारहाण करतानाचे अतिशय भयानक असे व्हिडिओज आहेत। तर इतकं डिस्टर्बिंग झालंय की असं इतकी मारहाण करताना जर कोणी व्हिडिओ घेत असेल तर अतिशय अक्षरशः दुर्दैवी नाही क्रूर असं हे कृत्य झालंय। पण आणि एक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याच्यात एका बड्या नेत्याचा फोनवरचं संभाषण झालंय हे जेव्हा कळतंय तर हा बडा नेता कोण, तात्काळ आता 1 तासात त्या बड्या नेत्याचं नाव जाहीर करा, कोणाचा फोन त्या नंबरवर होता, ताबडतोब हे डिटेल्स बाहेर आले पाहिजे, कारण हा बडा नेता कोण आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण जे आहे ते या स्कॉर्पिओमध्ये करण्यात आलं होतं। स्कॉर्पिओचा नंबर बघू शकता MH 4429 333 म्हणजे 333 हा नंबर आहे। एक नंबर जो आहे या आरोपीनं वापरलेला नाहीये। याच गाडीमध्ये आता 2 मोबाईल सापडले असल्याचं आता समोर येते। सीआयडी नी ही गाडी ताब्यात घेतलेली आहे। सुरुवातीला पोलिसांनी ही गाड्या ताब्यात घेतल्या होत्या, मात्र आता हे सगळं जे वस्तू आहे त्या प्रकारच्या घटनेमधल्या ज्याही गोष्टी आहेत ते सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। सरपंच संतोष देशमुखांना पाशवीपणे झालेल्या मारहाणीचे या मारेकऱ्यांनी व्हिडिओ शूट केले। मारेकऱ्यांनी स्वतःच्या पायावर पाणी टाकून पाय चाटायला लावले आणि मारहाण कशी होतीये ते व्हिडिओ कॉलद्वारे एका व्यक्तीला दाखवलंही गेलं, असं भाजप आमदार सुरेश धसांसह अनेकांचं म्हणणं आहे। त्याच्याऐवजी त्याच्या तोंडामध्ये काय टाकलं होतं ते सुद्धा रिपोर्टमध्ये आलं असतं, परंतु वेळ झाल्यामुळं मला त्या CS ने सांगितलं, त्याला आम्ही मोकलो। सगळं पाय चाटायला लावणे, माफी मागायला लावणे, पाणी पाजलं, पाणी पाजल्यानंतर कशा पद्धतीने मारलं तर सगळे व्हिडिओ त्यांच्या मोबाईलमध्ये। 2 स्कॉर्पिओ गाड्यांद्वारे संतोष देशमुखांचं अपहरण करण्यात आलं होतं। एक गाडी देशमुख चालवत असलेल्या कारच्या मागे तर दुसरी स्कॉर्पिओ ही आधीपासूनच पुढच्या टोल नाक्यावर उभी होती। जेव्हा सरपंच देशमुख चालवत असलेली गाडी पास होते तेव्हा त्यामागे स्कॉर्पिओ सुद्धा गेल्याचं सीसीटीव्हीत स्पष्ट दिसतंय। दुसरीकडे स्कॉर्पिओ कार वापरणारा फरार असलेला मुख्य आरोपी सुदर्शन घुले याचे रील व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत। दुसऱ्या एसपीने आम्हाला असं वाटलं होतं की 2च दिवसात आरोपी पकडले जातात की काय, यांचं नेमकं चाललंय तरी काय, यांना पकडायचेत की नाही पकडायचेत आरोपी, किंवा त्यांना आश्रय कुणीतरी दिलाय का। ह्याचा जो मुख्य मास्टरमाइंड आहे किंवा मासा जो आहे मोठा मासा, त्याच्यावर ही संपत्ती जप्त करण्याची कार्यवाही होणे गरजेचे आहे। जे आरोपी फरार आहेत त्यांना तात्काळ अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात हीच अपेक्षा आहे। आमची मागणी मुळात काय होती, SIT चौकून हा फास्ट ट्रॅकमध्ये तपास चालू करा। एक तर ह्या 2 मागण्या त्यांच्यावर आमच्यावर थोपवून त्यानंतर किती 10 ते 11 लाखाची मदत संतोष अण्णाच्या कुटुंबियाला डिक्लेअर केली होती। आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगू इच्छितो, आम्ही 22 लाख रुपये देतो या गावकऱ्यामार्फत, तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये आरोपी अटक करून दाखवा। आम्हाला त्या 11 लाखाची लालच दाखवून आमच्या तपास यंत्रणेवर वेगळीकडे लावून आमची दिशाभूल गावकऱ्याची करू नये ही नम्रतेची विनंती आहे। आता जे आरोपी आहेत ते डायरेक्ट जवळपास धनंजय मुंडे साहेब यांच्याशी संबंधित आहेत। संबंधित म्हणजे रोजचे घरातलेच आहेत, त्याच्यामुळे ते काय आवाज उठवणार।
ते अजूनही मला वाटतं हे लोक कसे सापडणार नाहीत याचाच प्रयत्न करतायत. त्यांचा विषयच नाही. धनंजय मुंडे साहेब अजूनही त्यांना पाठीशी घालतायत. वाल्मिक कराड म्हणजे धनंजय मुंडे, धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड. एकाच नाण्याच्या दोन बाजू. शोले पिक्चरमधला अमिताभ बच्चनने कॉईन नव्हता का उचलला, तोच आहे. हे दोघं जय आणि वीरू एकच आहे. यासह बीडच्या बंदूक कल्चरवरून सुद्धा अनेक व्हिडिओ ट्विट केल्यानंतर सरकारनं आता कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियात परळी आणि आजूबाजूच्या अनेक लोकांचे हातात बंदुकांचे आणि गोळ्या झाडतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आलेत. कुणीही कोणत्याही कारणानं हवेत गोळीबार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत होती. त्यानुसार माणिक फड यांच्यावर पिस्टलसह फोटो काढून दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल झालाय. तर याआधीच कैलास फड नावाच्या व्यक्तीला हवेत गोळीबार प्रकरणी अटक झाली होती आणि त्यानंतर त्याला जामीनही मिळालाय. तर कुणाल श्रीकांत फड यानं परवाना नसताना पिस्टलसह फोटो काढून सोशल मीडियात अपलोड केला होता. त्याच्यासह जयप्रकाश सोनवणेवर हवेत गोळीबार प्रकरणी आता गुन्हा नोंदवण्यात आलाय. अहो, सगळ्याच गोष्टी CM साहेबांनी पॉझिटिव्ह केल्यात ना, एकही गोष्ट निगेटिव्ह केलेली नाही. 302 मोका, त्याच्यामध्ये खंडणी, 10 लाख रुपयाची मदत आणि आता प्रॉपर्टीचं अटॅचमेंट. प्रॉपर्टी अटॅचमेंट करणं हे कायद्यातली एक तरतूद आहे आणि तिचा फार लवकर हा निर्णय कधी कधी 6 महिने वर्षाने घेतला जातो. एवढ्या क्विक निर्णय घेतला त्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राच्या जनतेच्या कुठल्याही माणसाला विचारा की आत्तापर्यंत ज्या ज्या चौकशा लागल्या गेल्या, जितकी प्रकरणं झाली त्यातनं सत्य कधी बाहेर आलं का, कधी कोणाला जेल झालं का, त्यांची जमीन जप्ती झाली का, आणि ती जप्ती झालेली जमीन किंवा जायदाद जी झाली, जसं अजित पवारांची झाली, 1000 कोटीची संपत्ती जमा केली गेली इन्कम टॅक्सकडनं, पण ती सुद्धा पुन्हा त्यांना बहाल करण्यात आली. अशा गोष्टी घडू नये. बीड तर हे एका IAS अधिकाऱ्याने म्हटलंय, बीड ये बिहार का बीड नाही, महाराष्ट्र का बिहार आहे. इथला क्राईम एवढा मोठा आहे. आता देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतायत आम्ही सोडणार नाही, धरणार कधी. त्यांच्याच पक्षाचे आमदार म्हणतात सुरेश धस की आका, और आका को समर्थन देने वाला बाका भी कौन है, किसके इशारे पर आका काम करता है वो भी ढूंढने की आवश्यकता. बीडचे पोलीस फडणवीस साहेबांचं ऐकतात की मुंडेंचं ऐकतात, हा खरा प्रश्न आता पडायला लागला. संजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे चोर शिपायाची मैत्री आहे. दरम्यान बसवेश्वर कल्याण भागात 3 मृतदेह सापडलेत. फरार 3ही आरोपींची हत्या झाली असावी असा एक फोन कॉल अंजली दमन यांना आला होता. त्याबद्दल बीडच्या क्राईम ब्रांचनं दमानी यांना नोटीस पाठवून पुरावे मागितलेत. मात्र एखादी व्यक्ती अशी माहिती देण्यासाठी पोलिसांऐवजी दमानी यांना फोन करून कळवते, यावरून पोलिसांवरच्या विश्वासावर सुद्धा प्रश्न उभे राहत आहेत. मला रात्री 11:15 वाजता एकांचा फोन आला आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाकीचे 3 आरोपी मिळणारच नाहीत कारण त्यांचं मर्डर झालंय. मी ऐकून हदरले अक्षरशः की काय चाललंय. आणि ते म्हणे त्यांची काही 3 प्रेत एका ठिकाणी मिळाली हे बघा. आणि नंतर त्यांनी मला व्हॉट्सॲपवर जे मी SP-कडे ताबडतोब ती माहिती पाठवली. हे बघा, ही सगळी माहिती पाठवली आणि हे बघा काय म्हणाले. बसवेश्वर कल्याणला 3 डेड बॉडी सापडली, पण काही खात्रीला एक माहिती नाही, अजून आपण ओपन नाही करायचं. परवा रात्री मला जवळजवळ 11च्या सुमारास एक फोन कॉल आला होता की ताई, ते पुढचे जे बाकीचे 3 आरोपी आहेत ते मिळणार नाहीत कारण त्यांचा मर्डर झालेला आहे. क्राईम ब्रांचकडनं मला काल रात्री एक पत्र आलंय की बाबा तुम्ही बसवेश्वर कल्याणमध्ये 3 प्रेत सापडली आहेत अशी जी माहिती ज्या काही माध्यमांना दिली त्याचे डिटेल्स आम्हाला देण्यात यावे असं त्या क्राईम ब्रांचकडनं पत्र आहे. तर खरं तर मी ही माहिती परवाच रात्री SP-कडे दिली आहे, पण ही पत्र मी अगदी त्यांना पुन्हा हवे असतील ते सगळे डिटेल्स पाठवायला अगदी एका पायावर तयार आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.